मी प्रियंका. शंखनाद न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. बघूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर आधारित स्वामी विवेकानंद कहाणी अनुभूती की या मल्टीमीडिया शोच्या माध्यमातून स्वामी विवेकानंद यांचे विचार आणि जीवनकार्य युवा पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले. अंबाझरी येथील स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर आधारित मल्टीमीडिया शोचे लोकार्पण आज केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की देश निर्मितीमध्ये युवांची भूमिका महत्त्वपूर्ण असते. स्वामी विवेकानंद यांचे विचार सर्वांसाठीच प्रेरणादायी आहेत. हे विचार आणि त्यांचे जीवन कार्य या लाईट साऊंड आणि मल्टीमीडिया शोच्या माध्यमातून युवा पिढीपर्यंत विशेषतः शाळेतील मुलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न येत्या काळात करण्यात येणार आहे. हिंदी, मराठी आणि इंग्रजी भाषेमध्ये या शोचे आयोजन करण्यात येणार आहे. याच धर्तीवर अंभोऱ्यात भगवद्गीता आणि भगवान गौतम बुद्ध यांच्या जीवनावर आधारित मल्टीमीडिया शोची निर्मिती करण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान यावेळी मल्टीमीडिया शोच्या निर्मितीमध्ये योगदान देणाऱ्या कलाकारांना केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात. कॅमेरामॅन सचिनसह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर. पुन्हा भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोवर नमस्कार. सर, हा माझा सीव्ही. तुमचा सीव्ही खूप चांगला आहे, पण आम्ही फ्रेशर्सना काम देऊ शकत नाही. आई वडिलांच्या या इच्छा आम्ही कधी पूर्ण करू शकेन का? शिक्षण आणि प्रशिक्षण घेतो, परिश्रमाचे वेतन घेतो, नव्या महाराष्ट्राचा घेतो विचार, कुशल युवकांचे स्वप्न साकार. कुशल महाराष्ट्र, संपन्न महाराष्ट्र.